कसा भरायचा पेगन कशी प्यायची दारू गोपाळला शब्द दिला नाही व्हय आपण. मग का आता नाही प्यायची होय? काय आता दिलाय शब्द तर पाळू. कसा शब्द बी दिला? अरे जिते, अरे आपण शब्द दिलाय पण तू ह्या हाताने दारू पिणार ना असा दिलाय, पण एकमेकांना पाजणार ना असा कुठे दिलाय? हा अरे होय केला का? म्हणजे तू मला तुझ्या हाताने दारू पाजू शकतो आणि मी तुला माझ्या हाताने दारू पाजणार, म्हणजे शब्द बी पाळून होईल आणि दारू बी पिऊन होईल. वांग्या तुझ्या घरच्या खाली मेंदू व्हायला का घराचा? नेट मारायचाय. होय लगा तुझ्या बुद्धीसाठी cheers. आता बरं वाटतंय वाट. वा 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 वा, कसं काय झालं? हे मस्त व्यवस्थित चालू आहे एकदम. सागर संगीत वा, सगळ्या जिथल्या तिथे एकदम. तुम्हाला बघितलं की फार बरं वाटतं काळजाला, थंड थंड वाटतं काळजाला. आपला ग्रुपच आहे, अमर, अकबर, अँथनी, पांडुरंग. हे बघा जामकर साहेब, आता आम्ही तुम्हाला काही सुद्धा सांगणार नाहीये. काय झालं आता? काय झालं काय झालं काय झालं? अहो आमच्या दारूच्या नशेमध्ये तुम्ही गोपाळ बद्दल सगळं काढून घेतलं आमच्याकडून माहिती. अजिबात नाही. ती सगळी माहिती इन्स्पेक्टर जामकरनी काढली आहे. एकदम साधा माणूस आहे बघ, कपडे पण साधे घातलेत. मी तुमचा मित्र मार्तंड जामकर आहे, साधा एकदम. गबसा, मागच्या टायमाला बी तुम्ही असंच काहीतरी बोललो होतो, पण आम्हाला कळणार कसं की आमच्या संघ इन्स्पेक्टर जामकर कवा असतो आणि आमचा मित्र मार्तंड जामकर कवा असतो? नाहीतर काय, म्हणून आम्ही बाबा आमचं ठरवून टाकलंय की अमर, अकबर, अँथनी, पांडुरंग मधून पांडुरंग कट. असं करू नका तुम्ही. अगं जे झालं ते झालं, त्याबद्दल मी आय एम सॉरी म्हणतोय. आणि त्या सगळ्या प्रकरणात मी तुम्हा दोघांचं नाव कुठे घेतलंय, त्याच्यामुळे तुम्ही आता जे झालंय गेलं ते विसरून जा. आपला जो ग्रुप आहे अमर, अकबर, अँथनी, पांडुरंगचा एकदम घट्ट करू आपण. आता मला हे परत घेऊन जावं लागणार आहे. तुमच्यासाठी खास आणलं होतं. ठीक आहे, तुम्ही नाराज आहात. थांबा 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 थांबा. अरे मित्रा मार्तंड जामकर, लगेच जायची काही गरज नाही. मी काय म्हटलं की आपल्या चौघात होता का नाही विषय, पण तुम्ही गावभर करायचा संबंधच नव्हता ना. पण ठीक आहे, माझ्या पायावर कालवण सांडलंय ना, आता सावसूतपणाचा आव आणू नको. अहो सांगा बरं का तुम्ही हिला काय ना तो सोक्ष मोक्ष आजच लावून टाका. पायावर कालवण सांडलं, उद्या नरड्याचं गोड गेलो माझ्या. जीव तर तुम्ही आमचा घाल, सतत ह्यांच्यानी माझ्या मागे लागलेले असता, माझं तुझं करत असता. आपा माझ्यावर विश्वास ठेवा, मी मुद्दाम काहीच नाही केलंय. आणि मला शिक्षा देऊन जर रंजना आत्यांना बरे वाटणार असेल ना, तर द्या तुम्ही मला शिक्षा. नाही त्याची काही गरज नाही. हिला काय आज ओळखतोय मी? सुरवंटाचा आजगर करायची सवयच आहे हिला. चला तुम्ही सगळे कामाला लागा. हे बोंबलणं बंद कर तुझा. आणि हा तुला काम करायचं नसेल ना तर बाहेर जाऊन बस. चल. का आता घरामध्ये मला तर काही किंमतच उरली नाही, खऱ्याच जमाना नाही राहिला. इथं हिनं माझ्या पायावर कालवण सांगणार, तुम्ही मला सांगा मार वरडा मला बाहेर काढा. रंजना आत्या लय बघताय का, मी मलम लावून देऊ का? ते औषध घाल तुझ्या मड्यावर आणि तुझी ना ही नाटकं बंद कर आधी. मी ना सोडणार नाही तुला लॉले. बघा आप्पा, तू अशी ऐकायची नाही. तुला आता धावतोच मी. काय करते? तुझ्या अंगावरच होतो. आहेत का 2 बायकावाले देशमुख? यो कशा पायी आला इथं? तुझा मालक जरा तापला आहे तुझ्यावर, पण मी शांत आहे. कारण माझं माणसांपेक्षा प्राण्यांवर जास्त प्रेम आहे, जीव आहे. सांग मला का झालीस एवढी कासावीस? अरे कासावीस होईल नाही तर काय होईल, तिने ना काहीतरी वाईट वांगाळ बघितला असेल. अरे तिला जर बोलता येत असतं ना तर ह्या मुडद्याचं नाव कवाच सांगितलं असतं तिनं.
सांग मला काय पाहिलंस, काय दिसलं तुला, काय काय घडलं, सगळं सांग. मी तुझ्या मदतीला आलो. बर अच्छा, हो हो, मग पुढं काय झालं? बाई खरंच यांना जनावरांशी बोलता येत असेल का? हा होय वात्या, तिनं काय सांगितलं असेल यांना? खरंच याला जनावरची भाषा कळत असेल का? कोण कोण? अच्छा, तो पण आहे का? कुठे? कुठे? बर बर, पाहतो. गुलाबाई, साईड प्लीज. ए बाजूला हो. आई कॉन्टॅक्ट होत नाही माझा. नक्की रे, नक्की इथेच खोदायचंय. दोन बायकावाले देशमुख तुमची गाय इथंच खाण्याला सांगते. गोपाळ नावाचे टेलर तुमची गाय इथंच खाण्याला सांगते.